वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेला अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सत्यश्री हनुमान मंदिर कवठा जुना तालुका जिल्हा नांदेड येथे संपन्न झाला। सप्ताहाची सांगता दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झाली। सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 2 महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, त्यासोबतच 2 ते 4 भावार्थ रामायणातील सुंदरकांडाचे वाचन, 4 ते 5 प्रवचन, 5 ते 7 हरिपाठ व रात्री 8 ते 10 हरिकीर्तन नंतर व हरिजागर झाला। ज्ञानेश्वरी व्यासपीठ श्री बालाजी माऊली गोरे यांनी सांभाळले। यासोबतच सप्ताहामध्ये 7ही दिवस कीर्तन असून श्री हरिभक्त परायण परमेश्वर महाराज कंधारकर यांचे काल्याचे कीर्तन झाले व त्यानंतर महाप्रसाद संपन्न झाला। सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। वैकुंठवासी प्रशांत गुरुजी काळे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने सुरुवात झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात मागील 30 वर्षापासून झालेली आहे आणि हे 30वे वर्ष या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या सप्ताहा अंतर्गत सकाळी 4 वाजता काकडा घेऊन काकड्याला सुरुवात होत आहे। त्यानंतर गाथा भजन, त्याच्यानंतर महिलांचं भजन, त्यानंतर रामायण पाठ, नंतर हरिपाठ, त्यानंतर रात्री 8 ते 10 हरिकीर्तन, अशा प्रकारे दैनंदिन कार्यक्रम चालत असतो। तसेच अखंड सेवा 24 घंटे विनेकरी आणि टाळकरी आपल्या गळ्यामध्ये विना घेऊन हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा हरिनामाचा जयघोष करत असतात। अखंड 8 दिवस या खंड कुठलाही नसतो, म्हणून या सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह म्हणत असतात। आमचे प्रशांत गुरुजी यांनी 30 वर्षापूर्वी त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की त्यांनी एक सुचवलं की आपण अखंड हरिनाम सप्ताह करण्यास हरकत नाही आणि कसा करावा काय नाही, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि आमचे जे गुरुवर्य खांडील सर, तसेच हरिभक्त पारायण धोंडीबा माऊली, त्याचबरोबर प्रशांत गुरुजीचे बंधू मोहनरावजी काळे, या जे प्रमुख जे आहेत सप्त्यामध्ये आमचे बळीरामजी काकडे, त्याचबरोबर आमचे गोविंद गोरे, आनंद लुटे, अनिल काळे आणि प्रल्हादराव काकडे, तसेच आमचे गजानन काळे आणि विठ्ठलराव उराडे, बालाजीराव गोरे, असेच आमच्या सर्व गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालवत आहोत। सर्वांचं सहकार्य भरभरून मिळत असतं आणि या ठिकाणी जवळपास 3 ते 4 हजार माणसाचा महाप्रसाद पण या ठिकाणी होत आहे। ही आणि अखंड ही सेवा हनुमानाचरणी चालत राहावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि हनुमानाचरणी नतमस्तक होतो। बजरंग बली की जय, पवन हनुमान की जय। वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे, 30 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे। आणि या सप्ताहामध्ये आम्ही दरवर्षी मुख्य पदावर असणारे अधिकारी वर्ग दरवर्षी आम्ही SP किंवा तहसीलदार किंवा शिक्षणाधिकारी यांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन आम्ही सप्ताहामध्ये पूर्ण गावकऱ्याला मिळेल अशी आम्ही त्यांची व्यवस्था करून तो कार्यक्रम घेतो। रक्तदान शिबिर सुद्धा दरवर्षी असते, मोफत आरोग्य शिबिर सुद्धा दरवर्षी असते, औषधी वाटप असते, तसेच नेत्ररोग तज्ञांना सुद्धा बोलवतो। आणि दरवर्षी हा सत्संगाचा कार्यक्रम, तसेच याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होत असतात। तसेच हरिपाठाच्या वेळेस फुगडीचा वगैरे कार्यक्रम होत असतो। खूप मोठा भंडारा होतो। सकाळ संध्याकाळ जे असणार आहे ते पूर्ण सकाळ संध्याकाळ 12 ते 14 लोक मोठमोठ्या पंक्ती, 500 लोकांच्या पंक्ती जे असणार ते करत असतात। खूप आनंदाने करतात, खूप काही जेवायला आयटम सुद्धा करत असतात आणि अशा प्रकारे पूर्ण गावामध्ये एक आनंदाचा सोहळा निर्माण होतो। आणि केव्हा केव्हा हे दरवर्षी फेब्रुवारीचा महिना येईल आणि 15 तारीख सुरू होईल असं सर्वजण वाट बघत असतात। आमच्या माता भगिनी गावोगाव जे बहिणी वगैरे आहेत त्या सुद्धा विचारत असतात की कवठ्यातला आपला सप्ताह केव्हा आहे काय नाही त्याची वाट बघत असतात। असा आमचा धार्मिक कार्यक्रम सर्वांच्या सहमताने, सर्वांच्या खुशीने जे असणार आहे ते संपन्न होत असतो।
स्टार्ट. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. आज कवठा जुना या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह 30 वर्षापासून चालत आहे आणि ह्याचे जे मार्गदर्शक आहेत आमचे वैकुंठवासी प्रशांत सर यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताहाचा सुरुवात झालेली आहे. आणि त्यांचे जे सोबती होते किंवा मित्रमंडळी किंवा गावातले जे काही ज्येष्ठ नागरिक, युवा मंडळ, ह्या सगळ्यांच्या प्रेरणेने हा जो अखंड हरिनाम सप्ताहाचा जो काळ आहे तो एकंदरीत खूप छान आणि सगळ्याच्या आवडीने, लहान असो मोठे असो, माता भगिनी, जे काही आमच्या थोर व्यक्ती आहेत ते सुद्धा हे सगळेजण काय करतात, सगळेजण मिळून हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडत असतात. आणि विशेष म्हणजे ह्यांची जी सेवा आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे लक्ष्मण शक्ती सोहळा असो, कीर्तन असो, रामायण कथा असो, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पार पाडत असतात. सर्वांचं खूप या ठिकाणी चांगलं सहकार्य आहे आणि तसंच मार्गदर्शनही आहे. अखंड हरिनाम सप्ताह जे असणारा या ठिकाणी चालते, त्या चालत असताना की काही देणं घेणं काही नाही, चंबी काही नाही महाराज, कृपा कटाक्षेने आलेले मदत या पदवी बैसविले. अशा प्रकारे मी या ठिकाणी बोलतो. मी ज्या ठिकाणी बोलतो तिथून मला आजपर्यंत मला झाले 28 वर्ष आणि हे म्हणतात 30 वर्ष. 28 म्हणजे 2 गेले, 28 वर्ष मागे राहिले तर 28 वर्ष पूर्ण काळ मी सेवा केली, अखंड सेवा केली. माझ्या सेवेला अंतर जराही काही पडलं नाही. 28 वर्ष पूर्ण सेवा केली आणि त्या सेवेमध्ये मला थोडासा बिमार पडलो. त्या बिमारीमध्ये मला असं काळजी पडली की मी काही नीट होत नाही, काही नाही. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी सेवा केली. रामकृष्ण हरी.